पुढची बातमी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेलेले आहेत। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार तटकरेंच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचलेत। अगदी काही वेळापूर्वीच पार्थ पवार यांनी खासदारकीची शपथ घेतली आणि त्याच नंतर आता सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दिल्लीतील निवासस्थानी पोहोचलेत। या संदर्भात प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देतात। प्रमोद, सुनेत्रा पवार पार्थ पवार हे दिल्लीमध्ये आहेत आणि सुनील तटकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेत। काय घडामोडी घडतात दिल्लीमध्ये? अगदी बरोबर, दुपारी 12 वाजता पार्थ पवार यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली आणि त्यानंतर आई उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार हे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आपण बघू शकतो की पार्थ पवार यांच्या स्वागतासाठी सुनील तटकरे यांच्या घरी खरं तर अशा पद्धतीचं डेकोरेशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। इतरही पक्षाचे जे नेते आलेले आहेत महाराष्ट्रात, म्हणजे अनिल भाईदास पाटील असतील यांच्यासह जे इतर आमदार आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी आलेले आहेत ते सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता काही वेळापासून इथं पोहोचल्याच्या नंतर काही चर्चा होती या नेत्यांमध्ये, हे बघावं लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पार्थ पवार यांनी ज्यावेळेस आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासारखी गुलाबी कलरचं जॅकेट जे आहे ते शपथविधी सोहळ्यासाठी घातल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं होतं। खरं तर बारामती विधानसभा निवडणुकीची पोटनिवडणूक या ठिकाणी होत आहे। अर्ज माघारी घेण्यासाठी पुढच्या काही तासांचा कालावधी बाकी आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती हे सगळे नेते सुनील तटकरे यांच्या घरी एकत्र जमलेले आहेत। त्यामुळे त्या अनुषंगाने काही चर्चा होते का हेही बघावं लागणार आहे। पण पार्थ पवार यांनी शपथ घेतल्याच्या नंतर पक्षाचे सगळे नेते आता खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जमल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। प्रमोद, आणखीन एक या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे एकीकडे दिल्लीमध्ये घडामोडी घडत असताना राज्यामध्ये बारामतीची पोटनिवडणुकीमधून काँग्रेसनं माघार घ्यावी यासाठी राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ जे आहे ते सपकाळांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे। सुनेत्रा पवार या काँग्रेसच्या काही नेत्यांच्या भेटीगाठी घेणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।